गुड मॉर्निंग. तर आज आहे गणेश चतुर्थी. सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. तर गणपती बाप्पाला सकाळी लवकर घेऊन यायचं होतं, त्यामुळे मी उठले होते लवकर आणि सगळी तयारी करून मी काढली बाप्पाच्या आगमनासाठी रांगोळी. त्यानंतरनं मी झाले होते रेडी. छान अशी पर्पल कलरची साडी वेअर केली होती. त्यानंतरनं आम्ही गेलो होतो गणपती बाप्पाला आणण्यासाठी. माझ्या भावाने गणपती बाप्पा घेऊन येत होता. त्यानंतरनं आम्ही गणपती बाप्पाचं स्वागत केलं मोठ्या आवाजाने, आनंदाने, उत्साहाने आणि जल्लोषाने. गणपती बाप्पाला घरी आणलं, गणपती बाप्पाची स्थापना केली. त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा केली, आरती केली. गणपती बाप्पाला आम्ही यावर्षी व्हाईट कलरचं धोतर, अपर्ण आणि फेटा असा पोशाख केला होता, त्यामुळे बाप्पा खूप जास्त क्यूट दिसत होता. ही माझी मम्मा गणपती बाप्पासाठी दुर्वा करत आहे. त्यानंतरनं मी दिवा लावला, समई लावली. गणपती बाप्पा घरामध्ये आल्यानंतरनं घर किती प्रसन्न वाटतं, एकदम छान हॅपी. आय नो तो नेहमी आपल्यासोबतच असतो, बट स्टील तो 10 दिवस आपल्याला जास्त सोबत असतो, क्लोज असतो. तो सगळं बघत असतो आणि आपण सुद्धा त्याला बघत असतो. तो एक आनंद असतो. सो लहानपणीपासून मला गणपती बाप्पा खूप जास्त आवडतो आणि मोदक तर खूप जास्त. सो गणपती बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवला. त्यानंतर दुपारी मी जेवण केलं आणि संध्याकाळी आम्ही सगळेजण गेलो होतो गणपती बाप्पा बघण्यासाठी सिटीमध्ये. पहिल्यांदा आम्ही गेलो होतो दगडूशेठला. त्याआधी मला दिसलं पथक. पथकाचा आवाज, त्या ढोल ताशाचा आवाज, त्यानंतर ते जे अंगावर आपल्या काटे येतात, खूप 2-3 पथक, DJ सुद्धा होते ॲक्च्युली. बस आगमनाच्या वेळेस खूप जास्त चांगले वाटतात. त्यानंतरनं आमचं ऋतू हे जे वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो सेशन चालू होतं, त्याला हे नारळ झेपत नव्हतं, पण तरीसुद्धा सो मी गेले होते. नंतर दगडूशेठला तोरण घेऊन खूप जास्त गर्दी होती, तुम्ही बघताय, पण तरीसुद्धा एक ॲज अ भक्त आपण जातो. सो मी गेले होते. त्यानंतरनं मानाचे 5 गणपती केले. कसबा गणपती, त्यानंतरनं तांबडी जोगेश्वरी, त्यानंतरनं गुरुजी तालीम, नंतर तुळशीबागला यावर्षी वृंदावन केलं आहे, खूप सुंदर. सो असं होतं माझा आजचा दिवस.